आपले सर्वांचे रेडियन्स अपडेट यूट्यूब चॅनलवर स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यामध्ये होणारी जी महा-टी-ई-टीची परीक्षा आहे त्याला वेळ का लागत आहे किंवा अद्याप परीक्षेचं जे काही नोटिफिकेशन आहे ते का येत नाही, असे बरेचसे प्रश्न उमेदवारांना पडले असतील. तर मित्रांनो, महत्त्वाची बाब अशी आहे की सर्वात आधी ही परीक्षा जी आहेत IBPS जे कंपनी आहेत बँकिंगची त्याच्यामार्फत ऑनलाईन घेण्याचे शासनाचे आदेश होते. तर त्याला अनुसरून IBPS सोबत ज्या विविध बैठका देखील झाल्या होत्या परीक्षा परिषदेच्या, परंतु त्यामध्ये पेपर 1 असेल, पेपर 2 असेल, त्यामध्ये उर्दू, हिंदी, कन्नड जे काही माध्यम असेल, यामध्ये बरेचसे माध्यम असेल आणि पेपर 1, पेपर 2 हे वेगवेगळे मित्रांनो टप्पे असल्याने IBPSला यामध्ये काही टेक्निकल जे काही त्यांचे मुद्दे त्यांनी उपस्थित केले होते, त्यावर परीक्षा परिषद व IBPS यांच्यासोबत जे आहे करार करण्यामध्ये काहीतरी अडचणी येत होत्या आणि परीक्षा आयोजित करण्यामध्ये यामुळेच डिले झालेला आहे. तर आता इथे माननीय शासनाच्या वतीने जे काही परीक्षा होणार आहे टी-ई-टीची ते ऑफलाईन घेण्यासंदर्भात परीक्षा परिषदेला परवानगी देण्यात आलेली आहे आणि परीक्षा परिषदेने स्वतःहून त्याची तयारी आता सुरू केलेली आहे. कारण ऑफलाईन परीक्षा घेण्यामध्ये परीक्षा परिषदेचा जे काही अनुभव आहे 2013 पासून आहेत आणि त्यांच्या वतीनेच ही परीक्षा ऑफलाईन आयोजित करण्यात येत होती. परंतु प्रथमच जे आहे IBPS मार्फत ऑनलाईन परीक्षा घेण्याचे नियोजित होते, परंतु त्यामध्ये काहीतरी त्यांचे इंटरनल प्रॉब्लेम असतील, त्यामध्ये टेक्निकली काही प्रॉब्लेम असतील, तर त्यामुळे सध्याच्या घडीला ही परीक्षा ऑफलाईन आता घेण्यात येणार आहे. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे टी-ई-टीची परीक्षा यंदा प्रथमच ऑनलाईन माध्यम घेण्याचे नियोजित केले होते. मात्र तांत्रिक तसेच माध्यमनिहाय परीक्षा घेताना येणाऱ्या अडचणी लक्षात घेता यंदाची टी-ई-टी परीक्षा ऑफलाईन घेण्याचे ठरविले आहे. म्हणजेच मित्रांनो, IBPS सोबत जे काही त्यांच्या बैठका झाल्या होत्या त्यामध्ये यामध्ये तोडगा निघालेला नाही. त्यामुळे सदरची परीक्षा ऑफलाईन होणार असल्याचे ते ठरविले आहे. यासाठी राज्य शासनाने परवानगी देखील दिलेली आहे. त्या दृष्टीने परीक्षा परिषदेचे तर्फे नियोजन केले जात आहे. राज्य परीक्षा परिषदेने टी-ई-टी परीक्षा ऑनलाईन घेण्याची तयारी केली होती. मात्र यामध्ये इंग्रजी, मराठी, उर्दू असे इतर देखील माध्यम आहेत. त्या माध्यमांमध्ये परीक्षा घेणे अडचणीचे ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे परीक्षा परिषदेचे वतीने या संदर्भातले अहवाल शासनास पाठवले होते. त्यावर जे निर्णय देण्यासंदर्भात जे माननीय जे काही आयुक्त असतील परीक्षा परिषदेचे त्यांचा देखील इथे स्टेटमेंट आलेलं आहे की टी-ई-टी परीक्षेचे ऑफलाईन पद्धतीने आयोजन केले जाईल. आता परीक्षा परिषदेतर्फे कार्यशाळा घेण्यात येणार आहे. प्रश्नपत्रिका तयार करणे, परीक्षेशी संबंधित निविदा देणे आदी प्रक्रिया पूर्ण केल्या जातील, अशी माहिती डॉक्टर नंदकुमार बेडसे जे परीक्षा परिषदेचे अध्यक्ष आहेत त्यांनी इथे दिलेली आहे. तर वेगवेगळ्या माध्यमांमध्ये परीक्षा घेणे अडचणीचे ठरत असल्याचे समोर आले. त्यामुळे टी-ई-टीची ऑफलाईन परीक्षा आयोजित करावी अशी देखील शासनाकडे त्यांनी विनंती केली होती. आता राज्यात नोव्हेंबर 2019 जे आहे 21मध्ये 4,68,679 उमेदवारांनी टी-ई-टीची परीक्षा दिली होती. म्हणजे 17,324 इतकेच उमेदवार त्यामध्ये 3.70% पात्र झाले होते. उमेदवारांना सध्याच्या घडीला CTET परीक्षेचा पर्याय उपलब्ध झाला आहे. त्यामुळे DTET पदविकेस प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या संख्येत काही वर्षात लक्षणीय घट इथे झालेली आहे. तर मित्रांनो, जे काही उमेदवार टी-ई-टी परीक्षेची इथे तयारी करत आहेत, तर त्यांनी एक काम करायचं आहे की महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे 2013 पासून ते आजपर्यंत जे काही ऑफलाईन पेपर झालेले आहेत त्याचा देखील त्यांनी सराव करायचा आहे आणि त्यामध्ये आता ऑनलाईन IBPSची मार्फत ही परीक्षा होणार नाही. त्यामुळे IBPSचा पॅटर्न इथे त्यांना थोडासा बाजूला ठेवायचा आहे आणि जे काही परीक्षा परिषदेचा सिलेबस आहे त्याप्रमाणे त्यांना स्टडी करायची आहे. कारण लवकरच जे आहे ही परीक्षेची जे काही नोटिफिकेशन वगैरे असतील ते येणाऱ्या 1-2 महिन्यामध्ये ते कळणार आहेत. सध्याच्या घडीला जे आहे त्यांची तयारी सुरू आहे. अजून याला परीक्षेला 1-2-3 महिन्याचा कालावधी लागू शकते असे आपण प्राथमिक म्हणू शकतो. तर ही महत्त्वाची अपडेट्स होती टी-ई-टी संदर्भात, ज्याची माहिती आज आपण इथे घेतलेली आहे. परीक्षा परिषदेच्या वतीने सध्याच्या घडीला टी-ई-टी परीक्षा ऑफलाईन घेण्याची तयारी करण्यात येत आहे.